नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दिवाळी आहे आणि आज सकाळीच मस्तपैकी फ्रेश होऊन पहिली गोष्ट माझ्याकडून व माझ्या सर्व परिवाराकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक 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 मनापासून शुभेच्छा. असेच खूप खुश राहा आणि स्वस्त राहा, मस्त खा आणि माझे ब्लॉग्स नेहमी बघत राहा. तर आज मी काय काय करणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर काही चला, सकाळी उठून नाश्ता वगैरे झाला आहे. तर पहिले आपण दारामध्ये छानसा असा सडा टाकूया. मला आईंनी शेण पाठवलं आहे. मला म्हटलं की पहिलं ते शेण सारव आणि मग त्याच्यावरती रांगोळी वगैरे काढ आणि मग पहिलं आपण झाडून घेऊया. चला तुम्हाला दाखवते. शेठ तर आज सकाळ सकाळ शॉपवरती गेले, त्यामुळे ते काय दिसणार नाही आहे तुम्हाला. दुपारी जेवायला येतील तेव्हाच दाखवेल मी तुम्हाला. तर दिवाळी नक्की कशी सेलिब्रेट होते ते मी तुम्हाला दाखवते. जे काही इन्स्टावरती असतं ते सगळं फेक असतं. म्हणजे ते छान छान साडी घालून, परत ते काय म्हणतात ना, फोटो व्हिडिओ शूट करून दिवा लावताना वगैरे, तशी बाई म्हणजे कोणतीही मुलगी असेल, लग्न झालेली काही असेल, त्यांच्याकडे असं होत नाही गाईज. म्हणजे घरातलं सगळा स्वयंपाक, सगळी साफसफाई, सगळं क्लिनिंग केलं ना, कोण आहे काय माहीत, सगळं क्लिनिंग करायचं, सगळ्यांसाठी छान छान गोडधोड बनवायचं, देवाची पूजा करायची, असं म्हणजे बरेचशी कामं असतात. आणि त्याच्यानंतर जर थोडासा वेळ मिळाला तर आपण काहीतरी छानसं घालून मग आपण ते व्हिडिओ शूट वगैरे करू शकतो. आणि जर त्याच्यातूनही जास्त टाईम मिळाला तर आपण मग ते काय म्हणतात, फटाके फोडू शकतो. त्यासाठी आपल्याला जर वेळ मिळाला तर. हे बघा, छान झाडून घेतलं आहे आणि तिकडे थोडासा सडा टाकला आहे. इकडे कसं फरशीमुळे जास्त सडा टाकता येत नाही. तिकडे आमच्या घरी पुढे कोबा आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर छान तुळशीच्या बाजूला सडा टाकून तिथे रांगोळी काढायला मज्जा येते. पण इथे मी तिथे थोडासा टाकला आहे आणि त्याच्यावरती थोडी रांगोळी काढणार आणि इकडे मोठी रांगोळी काढणार आहे इथे. फायनली 1-1.5 तासानंतर सुंदर अशी रांगोळी काढून झाली. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा की माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या समोरच काढली आहे, असं नाही की मला कोणीतरी काढून दिली आहे. तर रांगोळी काढून झाली आहे. दमले मी. ऊन होतं ॲक्च्युली आणि उन्हात काढली, कारण की परत दुपारी काय वेळ भेटणार नाही आहे. बिकॉज मला
अजून स्वयंपाक बनवायचा आहे. स्वयंपाक बनवल्यावरती जेवण झाल्यावर पूर्ण भांडी घासायचे, झाडू फरशी, आणि त्यानंतर पूजा मांडायची आहे मस्तपैकी. आणि पूजा मांडताना मला पूजेच्या इथे रांगोळी काढायची आहे. त्यामुळे मला माहिती होतं की मला संध्याकाळी किंवा दुपारी वेळ भेटणार नाही आहे. त्यामुळे मी सकाळ सकाळ मस्त फ्रेश रांगोळी काढली आणि आता जेवण बनवते. ॲक्च्युली संध्याकाळी आम्हाला घरच्या लक्ष्मीपूजनासाठी पण जायचं आहे. तर ही पण आपली लक्ष्मी आहे. म्हटलं मग ही पहिली पूजा आणि मग घरी जाऊया, म्हणजे घरी निवांत राहता येईल. त्यामुळे एवढी घाईघाई चालू आहे. तर आता पहिलं जेवण बनवते. सगळं काम करून जेवण करून, म्हणजे शेट आत्ताच जेवण करून गेले आणि त्यानंतर आत्ता वाजलेले आहेत 3:30. तर आता प्रश्न एकच पडतो की घालू काय, सगळ्या मुलींच्या आयुष्यातला हा इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर यावर्षी मी असं ठरवलं होतं की या वर्षीच्या दिवाळीला मी न्यू क्लोथ्स घालणार नाही, नवीन साडी घालणार नाही. माझ्याकडे जे काही आहे अवेलेबल तेच मी वेअर करेल असं मी ठरवलं होतं. मी स्वतः फक्त म्हणजे एकदम अशी स्पेशली दिवाळीसाठीची शॉपिंग केलेली नाही आहे यावर्षी. सो यावर्षी मी काय तुम्हाला न्यू साडीमध्ये दिसणार नाही. इवन मी दिवाळीचं शूटसुद्धा केलेलं नाही आहे. मला बरेच जण म्हणत आहेत की प्लीज तू शूट कर वगैरे वगैरे. बट मी असं ठरवलं आहे, म्हणजे माझ्यात ना 1-2 ड्रीम्स असे आहेत की मला ते पूर्ण करायचं आहेत. आणि जेव्हा मी ते पूर्ण करेल आणि मला असं वाटेल की मी आत्ता स्वतःसाठी केलं तर ठीक आहे, आत्ता मी दिवाळी सेलिब्रेट केली, आत्ता मी दसरा सेलिब्रेट केला, तर मी कॅपेबल आहे असं मला फील होईल. म्हणजे ते आपण एक निश्चय करतो ना, ठरवतो की आपण हे करायचं तेव्हाच आपण ही गोष्ट करूया असं. तर माझे 1-2 ड्रीम्स आहेत की जे मला पूर्ण करायचे. जेव्हा मी पूर्ण करेल तेव्हा मी एकदम धडाक्यात दिवाळी सेलिब्रेट करेल असं मी ठरवलं आहे. तर मे बी नेक्स्ट इयरची दिवाळी आपली खूप धूमधडाक्यात असेल असं मला वाटतं आहे. आणि तुमचं हे प्रेम असंच माझ्यावरती राहिलं तर नक्कीच आपली खूप धूमधडाक्यात दिवाळी होईल. सो आपण दिवाळी सेलिब्रेट करणार नाही असं तर नाही आहे. आता मला पण प्रश्न पडला आहे की एवढ्या साड्यांमधली मी कोणती घालू. म्हणजे मी तिथे कबड ओपन करून ठेवलं आहे. लेट मी शो यू. सी, मी कबड उघडलं आहे, बट मी आता कन्फ्यूज झाली मी कोणती घालू. एकदा चेक करते. खरं सांगू का, मी खूप दमली आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की दिवाळी खूप छान सेलिब्रेट करायचं असं तसं, पण स्त्री किंवा महिला असेल ती घरातलं सगळं काम करून दिवाळी सेलिब्रेट करते. आणि त्यामुळे ना खूप ॲप्रिशिएट केलं पाहिजे महिलांना. बिकॉज तुम्हाला 2 टाईमचं जेवायला, 2 टाईमचा नाश्ता, चहा सगळं काही देते. इवन ते आपले जेवण झालं की भांडी घासणं, घर झाडणं, पुसून घेणं, सगळं काही, सगळ्यांच्या गोष्टी प्रत्येकाच्या हातात नेऊन देणं, सगळ्या गोष्टी जागेवर ठेवणं, सगळं करून ती स्वतःसाठी वेळ जर भेटला तर ती रेडी होते, मग आवरते. फोटोज वगैरे काढायला जर मिळाले तर अतिउत्तम. मला ही बाजू तुम्हाला दाखवायची होती की असं नाही आहे की दरवेळेसच की जे दिसतं तसं असतं.
ॲक्च्युली आपल्याला जे कधी कधी दिसतं ना ते तसं नसतं. म्हणजे माझे तुम्हाला कधी कधी व्हिडिओज दिसत असतील का, यार ही किती भारी व्हिडिओज बनवते, ही काही काम वगैरे करत नसेल, पण तसं नसतं, सिरियसली नसतं. म्हणजे मी सगळं काम आवरून, मीच नाही, अशा बऱ्याचशा लेडीज आहेत की ज्या सगळं काम आवरून मग त्या स्वतःसाठी वेळ काढतात आणि स्वतःसाठी व्हिडिओ शूट करतात, स्वतःसाठी रेडी होतात. तर मला या व्लॉगमधून तुम्हाला हा संदेश द्यायचा होता की स्वतःसाठी वेळ काढायला सुद्धा कधी विसरू नका. कारण की जर स्वतःला वेळ दिला तर आपण खुश राहू. आणि कंटिन्यू काम 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 महत्त्वाचं नाही आहे, करताना स्वतःलाही वेळ द्या. हा म्हणजे एक छोटासा संदेश म्हणा सगळ्या महिलांसाठी, जो जो माझ्या हा व्लॉग पाहतो आहे. आणि सगळ्यांना परत एकदा दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. असेच हसत खेळत राहा आणि स्वतःला टाईम द्या. तर मला आठवली ही साडी. ही मी ही मी शिवजयंतीच्या वेळेस घातली होती नऊवारी करून. ही सहावारी मी घातलीच नाही आहे, तर चला आता ही आपण सहावारी म्हणून घालूया, बघूया कशी दिसते. तर हा आहे माझा फायनल लुक. ही ब्युटिफुल नथ आणि हे इयरिंग्स मला गिफ्ट केलेले आहेत तनूने. सो थँक्यू सो मच तनू. जर तुम्हालाही पाहिजे असेल तर मी खाली लिंक मेन्शन करते, नक्की तिच्याकडून परचेस करा. ती स्वतःच्या हाताने बनवते, एवढे सुंदर सुंदर कलेक्शन ती बनवते आहे. सिरियसली मला तर खूप जास्त आवडतात. मी इवन तिला स्वतःहून म्हणते की मला अशी डिझाईन हवी आहे, तशी डिझाईन हवी. तर गाईज हा होता माझा दिवाळीचा लुक. सो आता आपल्याला पूजा मांडायची आहे. 6चा मुहूर्त आहे आणि आता 5:30 वाजलेले आहेत. तर चला तयारी करते बाकीची, मग बरोबर 6 वाजता पूजा करूया. आणि मी कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सगळे म्हणतात शेट नाही दिसत आता व्लॉगमध्ये. शेट लय कामात येतो बाई. म्हणजे शेटला एवढं शॉपवरती काम आहे ना सध्या, की आकाशकंदील सुद्धा आम्ही ह्या टायमिंगला आत्ता लावतोय. आणि किती सुंदर आकाशकंदील आणलाय त्यांनी बाप्पाचा. आणि हे बघा, ही आत्ता लाइटिंग लावली आम्ही. पॅक झालंय ना. बाकीचीच कामं सुरू होती, कंदील लावण्याची बऱ्याचशा गोष्टी. तर मग फायनली 6:30 नंतर मी पूजा मांडायला सुरुवात केली. 8:30पर्यंत मुहूर्त होता, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. बट शेटला लवकर शॉपवरती जायचं होतं, कारण की शॉपवरती पण पूजा करायची होती. पहिल्यांदा तर मी अष्टदल कमळ काढून त्यावरती कलश ठेवला. त्यानंतर बाजूला स्वस्तिक काढून त्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती ठेवली, महालक्ष्मीची. मग हळूहळू प्रत्येक एक स्टेप मी करत गेले, जे जे इम्पॉर्टंट असतं पूजेसाठी. प्रॉपर पूजा मी आजपर्यंत मांडली नव्हती. ही पहिल्यांदा मी पूजा मांडत होते स्वतः, जे की कोणी सांगायलाही नव्हतं. बट मी यूट्यूब, मम्मीला विचारून, आईंना विचारून, सगळ्यांना विचारून ही पूजा व्यवस्थित मांडली. 5 प्रकारचं धान्य घेतलं, तेही छानपैकी पूजलं. त्यानंतर जी दिवाळी बनवली होती तीही व्यवस्थित तिथे नैवेद्य म्हणून ठेवली. आणि बाजूलाच इथे झाडू लक्ष्मी दिसत असेल, तीसुद्धा व्यवस्थित पूजली. आणि नंतर जेवढी कॅश होती तेही समोर ठेवलं. 2 बाजूला 2 समया
ठेवून आम्ही पूजेला सुरुवात केली. तर पहिल्यांदाच आम्ही दोघं सोबत लक्ष्मीपूजन करत होतो, कारण की शेटला तसाही वेळ मिळत नाही, कारण ते शॉपवरतीच असतात आणि घरी कसं आई दादा वगैरे सगळेच असतात, त्यामुळे तेच पूजा करतात, आम्ही नंतर पाया पडतो. पण यावेळेस आम्ही पहिल्यांदा लक्ष्मीपूजन करत होतो, सो फील वेगळंच होतं. तर पहिल्यांदा तर सगळ्या देवांना हळद कुंकू वाहून शेटला आणि मला टिक्का लावून घेतला आणि छानपैकी एक आरती केली. मला तर सुख करता दुःख हरता तीच आरती येते, ती केली. त्यानंतर 2 श्लोक बोलले जे मला येतात आणि जोडीने दर्शन घेऊन लक्ष्मीपूजन आमचं असं पार पडलं. आणि यानंतरही खूप घाई होती. तर पहिलं मी दारात, म्हणजे आपला जो मेन गेट असतो किंवा मेन उंबरा असतो, तिथे आपल्याला हळदीचं लिंपण लावायचं असतं. खूप शुभ मानलं जातं. दिवाळीच्या दिवशी हे करा. तुम्हीसुद्धा यावर्षी केलं नसेल तर नेक्स्ट इयर नक्की करा. आणि मग असं आमचं घर आम्ही छानसं सजवलं होतं. जास्त काहीच करता नाही आलं, लाईटिंग खूप छान करायची होती पण वेळच नव्हता. अशी माझी रांगोळी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि फायनली घर लॉक केलं आणि आमच्या पारनेरच्या घरी, मेन घरी आम्ही चाललो आहे, कारण की तिकडच्याही लक्ष्मीपूजनच्या पाया पडायचं होतं. आणि लक्ष्मीपूजन हे सगळ्यांसोबतच मज्जा येते, इथे दोघांमध्ये काय आम्ही करणार, त्यामुळे आम्ही असं दोघेजण सगळे सामान घेऊन निघालो. ॲक्च्युली तिथे पोचल्यावरती आम्ही पाहिलं तर हर्षू बाहेरच उभा होता, तो वाटच बघून होता की कधी येत आहेत. आणि इथेही आम्ही छान लाईटिंग करून गेलो होतो कालच. अशी छान ताईंनी रांगोळी काढलेली होती आणि तुम्ही पाहू शकता हर्षू तिथेच उभा होता, म्हणजे तो वाट बघत होता की हे कधी येतात आणि मी कधी फटाके फोडतोय, कारण की त्याला दुसरं कोणी जोडीदार नव्हतं. आम्ही खूप मज्जा करतो. लास्ट दिवाळीला सुद्धा आम्ही खूप फटाके. आणि मग पहिलं घरात आलो आणि आई दिसल्या, तर मी घरी आल्या आल्या आईंचं पहिलं दर्शन घेते. आणि आज ते लक्ष्मीपूजन होतं, सो दर्शन घेणं हे खूपच इम्पॉर्टंट होतं. आणि त्यानंतर जे आम्ही फटाके फोडायला सुरुवात केली, हे बघा एक्साइटमेंट लेवल हर्षूची. हर्षू जाशील, उडून जाशील बरं का. ए किती छोटी आहे ही, कालची मोठी होती. नाही ही मोठी आहे. इकडून नाही काकायचं. तिकडून नाही, इकडून जर पेट उडंबर कसं कसे पळालेत भीती तर नाही. अंगा उडात झाड झाड का कोणा तरी मी दरवर्षी फक्त पाऊस आणि भूचक्र असतात ते, आणि जर आणलेस तर स्काय शॉट, हे 3च फटाके फोडते. कारण की बाकीच्या फटाक्यांमध्ये मला खरं सांगू का इंटरेस्टही नाही आहे आणि त्यात मजा पण येत नाही. यात कसं थोडंसं असं फील होतं की हां दिवाळी आहे आणि छानसं असं झगमग होते. तर मला हे 2-3च फटाके खूप आवडतात. पण यावेळेस स्काय शॉट एवढे आणले होते शेटने, सो तेही आम्ही खूप मज्जा घेतली त्याची. आणि हर्षू तर बापरे, हर्षूने यावर्षी धमाल केली आहे. एवढे फटाके फोडलेत ना की बस. फुसका नाही पुसकी नाही. चक्रांच्या कॉस्टिक चक्री पुसकी नाही निघत. तर 1-1.5 तासाने फटाके फोडल्यानंतर घरात आले आणि पहिलं असं घर सगळं क्लीन केलं. क्लीन म्हणजे इथे फटाक्यांची वगैरे सगळी घाण झाली होती आणि ती पायाला लागत होती, त्यामुळे. नाहीतर झाडू मारत नाहीत संध्याकाळी, मलाही माहिती आहे. पण थोडासाच कचरा बाजूला केला आणि बाहेर नाही टाकला घराच्या. त्यानंतर यांनी त्यांची टोपी दिदूला घातली आणि ती एवढी क्यूट दिसत होती ना, तर ती म्हणत होती माझे फोटो काढा, आणि तिथे आम्ही खूप छान छान फोटोज क्लिक केले. आणि त्यानंतर खूप भूक लागली होती आणि आईंनी आमच्या एवढ्या छान पुरणपोळ्या केल्या होत्या. तर लास्ट टाईम मी दसऱ्याला पुरणपोळी केली, तर आई मला म्हटलं तिकडे एकटी कशाला करत बसली, इकडे यायचं. तर यावेळेस आम्ही इकडेच आलो.
पुरणपोळीचा नैवेद्य इथल्या लक्ष्मीपूजनला दाखवला होता. तर तुमच्याकडे नैवेद्य म्हणून लक्ष्मीपूजनला म्हणजे एवढ्या छान दिवाळीच्या मुहूर्तावरती काय बनवतात हे मला कमेंटमधून नक्की कळवा. आमच्याकडे तर ऑब्वियसली पुरणपोळीच बनवतात. मोस्ट ऑफ सगळ्याच ठिकाणी पुरणपोळी बनवतात आणि बाकीचे सगळे जेवण बसलेले होते कारण की आम्हाला खरंच खूप उशीर झाला होता यायला. तर आम्ही दोघांनीच मस्तपैकी पुरणपोळीचं जेवण केलं. तर असा होता दिवाळी स्पेशल हा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंटमधून नक्की कळवा. स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट व्लॉग आणि व्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.